भारतीय हरित क्रांतीचे जनक आणि राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी राज्यातील कर्जमाफीच्या मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलंय। मंगळवारी ट्विटरद्वारे त्यांनी यासंबंधी मत मांडलं। यामध्ये राज्यात झालेली सरसकट कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असल्याचं त्यांनी म्हटलंय। 31 ऑक्टोबर पूर्वी महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या गरजू अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे। गेल्या आठवड्यात राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी या निर्णयाबाबत मत व्यक्त केलं आहे। दुष्काळामुळे शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली होती। अशा परिस्थितीत तात्पुरता दिलासा देणं आवश्यक होतं। या कर्जमाफीमुळे तात्पुरती समस्या सोडवली गेली असली तरी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी हा दीर्घकालीन उपाय नसल्याचं डॉक्टर स्वामीनाथन म्हणाले। कर्जमाफी दिल्यामुळे शेती विकासासाठी वापरण्यात येणाऱ्या निधीत कपात होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली। यासोबतच डॉक्टर स्वामीनाथन यांनी केंद्र सरकारच्या काही शेती धोरणांचं कौतुकही केलं। राष्ट्रीय शेती आयोगानं केलेल्या बहुतांश शिफारसी लागू केल्यानं त्यांनी समाधान व्यक्त केलंय। या शिफारसींमध्ये सुधारित बियाणांचा पुरवठा, मृदा आरोग्य कार्ड, ओलिताखालील क्षेत्रातील वाढ आणि सुधारित विमा योजना यांचा समावेश आहे। शेतीच्या कामांसाठी महिलांचा सहभाग हा 50% असतो। अशा वेळी कृषी विद्यापीठ आणि खासगी क्षेत्राच्या माध्यमातून त्यांना मोठा आधार मिळाला असल्याचंही ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट ABP माझा।